हरिओम. अध्याय 5. ओवी क्रमांक 59 ते 70. हे असो काजे वीण जे जे काही कारण, ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. मग सर्वत्र जे जाणते, ते बुद्धीचे कर्म निरुते. ओळख अर्जुना ते म्हणे हरी. ते बुद्धी धुरे करुनी, कर्म करीती चित्त देऊनी. परी ते नैष्कर्म्यापासूनी मुक्त दिसती. जे बुद्धीची ये ठाऊनी देही, तया अहंकाराची सेची नाही. म्हणून कर्मेची करिता पाही चोखाळले. आगा करिते नवीन कर्म, तेची ते निष्कर्म. हे जाणती सवर्म गुरुगम्य जे. आता शांतरसाचे भरिते, सांडित आहे पात्राते. जे बोलणे बोला परवते बोलवले. एथ इंद्रियांचा पांगू, जया फिटला आहे चांगू. तयासीची हाती लागू परिसावया. हा असो अतिप्रसंगू, न संडीपा कथा लागू. होईल श्लोक संगती भंगू म्हणूनिया. जे मना आकळिता कुवाडे, घाघुसिता बुद्धी नातुडे. ते दैवाचे नि सुरवाडे, सांगवले तुझ. जे शब्दातीत स्वभावे, ते बोलीची जरी फावे. तरी आणिके काय करावे, सांगे कथा. हा आरती विशेषु श्रोतयांचा, जाणो निदास निवृत्तीचा. म्हणे संवादुतया दोघांचा, परिसोनी परिसा. मग कृष्ण म्हणे पार्थाते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते. सांगेन तुझ निरुते चित्त दे. हे राहू दे. तो प्रयोजना वाचून जे जे काही करतो, ते सर्व केवळ इंद्रियांचं कर्म आहे असं समज. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व ठिकाणी जाणण्याचं जे काम आहे, ते खरोखर बुद्धीचं आहे असं ओळख. ते म्हणजे कर्मयोगी बुद्धी पुढे करून मनःपूर्वक कर्मे करतात, पण ते नैष्कर्म्य स्थितीस प्राप्त झालेल्या पुरुषांपेक्षाही मुक्त दिसतात. कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कुठेही अहंकाराचं स्मरणच नसतं. म्हणून अशा कर्मांचं आचरण करीत असतानाही ते शुद्धच असतात असं समज. अर्जुना,
कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेलं जे कर्म तेच नैष्कर्म्य होय. ही गुरुकडून कळणारी मर्माची गोष्ट प्राप्त पुरुष समजतात. आता माझ्या बोलण्यातील शांत रसाचा पूर मर्यादा सोडून उचंबळतो आहे, कारण बोलण्याच्या पलीकडच्या गोष्टींचं व्याख्यान करता आलं. ज्यांचा इंद्रियांविषयीचा पराधीनपणा चांगल्या तऱ्हेने नाहीसा झाला आहे त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे. या ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यावर संत श्रोते म्हणतात, हे विषयांतर करणे पुरे, कथेचा संबंध सोडू नकोस, कारण तसं करण्याने श्लोकांच्या संगतीचा बिघाड होईल. जे मनाने आकलन करणं कठीण आहे, घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सांगता आलं. जे स्वभावतःच शब्दांच्या पलीकडचं आहे ते बोलण्यात जर सापडलं तर अनेकांचं काय प्रयोजन. तेव्हा तू श्री कृष्णार्जुन संवादाची चाललेली कथा सांग. श्रोत्यांची अशी ही अतिशय उत्कंठा जाणून निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, कृष्ण आणि अर्जुन या दोघात झालेलं संभाषण एवढा वेळ ऐकलं ते लक्षात घेऊन यापुढे ऐका. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता तुला कृतकृत्य झालेल्या पुरुषाचं चिन्ह संपूर्ण सांगतो, तू चांगलं लक्ष दे. हरिओम.